न्यूज महाराष्ट्रातील बातम्या। निवड झालेल्या उमेदवारांना लवकरच देणार प्रशिक्षण। जिल्हाधिकारी राहुल गुप्ता। अनुकंपा 71 व एमपीएससीच्या उमेदवार 38 अशा 109 उमेदवारांना नियुक्तीपत्र। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या 150 दिवसांच्या उपक्रमात अनेक कार्यक्रम राबवित आहेत। त्याचाच भाग म्हणून प्रलंबित असलेला अनुकंपा नियुक्तीचे प्रश्न सोडवण्यासाठी काम केले आहे। तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या लिपिक टंकलेखक पदाची नियुक्ती देऊन प्रशासकीय कामकाजात गतिमान करण्याचा प्रयत्न होतोय। शासनाच्या धोरणाने अत्यंत सुलभपणे शासकीय सेवेमध्ये नियुक्ती मिळाली आहे। जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आज जिल्हा प्रशासनाच्या वतीने अनुकंपा उमेदवार व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे लिपिक टंकलेखक पदावर निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेशाचं वितरण कार्यक्रम जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला। यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री झिरवाळ बोलत होते। यावेळी आमदार तानाजी मुटकुळे, आमदार चंद्रकांत उर्फ राजू भैया नवघरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब पाटील यांची व्यासपीठावर उपस्थिती होती। सर्व आपले नियुक्तीगण आहे आणि त्याच्याबरोबर त्यांचे परिवार, पालक आणि सर्व पत्रकार सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। आपल्या सर्वांच्या आजच्या दिवशी नियुक्तीपद सोहळा आहे आणि आज आम्ही 150 दिवसाचा आमचा कार्यक्रम 2 ऑक्टोबर पर्यंत 2025 पर्यंत आमचा कार्यक्रम होता आणि 150 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही बरेच आपल्या आस्थापनाचे मुद्दे काढून घेतलेले होते। त्यापैकी एक आस्थापनाचा मुद्दा आपला अनुकंपामध्ये सर्व आपले जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांची नियुक्ती करायची होती। आपल्याला सर्वांना माहिती असेल की आधी प्रत्येक डिपार्टमेंट जे आहे ते आपापल्याच कर्मचारी आपापल्याच डिपार्टमेंटमध्येच ते अनुकंपाची नियुक्ती होत होती, परंतु आता माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या निर्देशनाखाली आपला जीएडी विभागाकडनं आपल्या कलेक्टर ऑफिसला ही पूर्ण जबाबदारी देण्यात आलेली होती आणि त्याच्यामध्ये मी संपूर्ण क्रेडिट आपल्या स्थापनाची टीमला देऊ इच्छितो की त्यांनी रात्रदिवस काम करून ते आपले सर्वांचे शैक्षणिक अर्थ आपले सर्वांचे डॉक्युमेंट्स तपासून आपले आज या ठिकाणी 4 ऑक्टोबर 2025 ला आपले नियुक्तीपत्र आपल्याला दिले आणि आपल्या आज देशभर अनुकंपा धारकांच्या साठीचे प्रमाणपत्र वितरित करण्याचं काम होत आहे आणि आता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा अनुकंपा धारकांना अतिरिक्त स्वरूपात त्यांचे ऑर्डर्स वाटप केल्या। अनुकंपा धारकांना मोठा दिलासा देणारा आता हा दिवस आहे आणि येत्या काळात सुद्धा जे लोक अनुकंपा धारक आहेत त्यांना शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रिक्त जागेवर घेण्याचं काम सरकार करणार आहे, कारण आपल्या घरातला मनुष्य गेल्यानंतर करता माणूस गेल्या। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.